क्रमांक 1 पहा. एक मोटारसायकल 4 तासात 116 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने गेल्यास ती मोटारसायकल 7 तासात किती अंतर कापेल? असा प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे. पुणे पोलीस भरतीला विचारला होता 2014ला. कसा सोडायचा बघा प्रश्न. एक मोटारसायकल 4 तासात किती किलोमीटर अंतर जाते? 116. मग इथं लिहून घ्यायचं 4 तास बरोबर 116. 7 तासात गेल्यावर किती अंतर कापेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. 4 तासाच्या खाली 7 तास लिहायचे. 7 तास बरोबर किती? आता ह्यांचा करायचा तिरकस गुणाकार. 116चा गुणाकार 7 सोबत करायचा आणि ह्या 4चा गुणाकार 1 सोबत करायचा. 116 गुणाकारामध्ये 7 आणि ह्यांच्या छेदामध्ये हे 4 लिहून द्यायचे. आता 4ने 116ला भाग जातो. भागाकाराची प्रोसेस करायची. 4 1 4, 4 2 8. 11मधून 8 गेले, खरे राहिले 3. ह्या 4ने 36ला भाग द्यायचा. 4 1 4, 4 9 36. आता उरलं काय? 29 गुणाकारामध्ये 7. गुणाकाराची प्रोसेस करून घ्यायची. 29 गुणाकारामध्ये 7. ह्या 7चा आणि 9चा गुणाकार करायचा. 7 9 63. 63ला 3चा आहे 46. 7 2 14. 14 आणि 6 20. म्हणून ती मोटारसायकल 7 तासात 203 किलोमीटर अंतर कापेल. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 पहा. 45 आणि 75चा लसावी किती? आपल्याला लसावी विचारला. ह्यांचा लसावी कसा काढायचा बघा. एकदम सोप्या पद्धतीने आपण ऑप्शनवर सुद्धा काढू शकतो, पण एकदम बेसिक पद्धतीने काढू आपण. 45 आणि 75. सगळं सुरुवातीला काय करायचं? ह्या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो बघायचं. मोठ्यात मोठ्या संख्येने भाग गेला पाहिजे. आता ह्याच्या एकच स्थानी 5 आहे, ह्याला 5 पण भाग जातो दोघाला पण मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग गेला पाहिजे? 10 जातो का? नाही. 10 दोन्ही संख्येला भाग जात नाही. 15 जातो का? 15 दोन्ही संख्येला भाग जातो. पण 15 भाग द्यायचा. 15 त्रिक 45. 15 चौक 60. 15 5 75. 15 झाला ह्या दोन्ही संख्येचा मसावी झाला. आपल्याला काय विचारलं? लसावी किती? आता ही आली असमायिकावर. ह्या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणून ह्या तिघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला लसावी मिळून जातो. 15चा 3चा आणि 5चा. ह्यांचा गुणाकार करू आपण. 15 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 5 आणि ह्या दोन संख्येचा गुणाकार करू. 15 जसे तसे. 15 गुणाकारामध्ये 5 त्रिक 15. 15 गुणाकारामध्ये 15. ह्या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर उत्तर येतं 225. म्हणजे 15चा वर्ग. 225 आला त्यांचा लसावी. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 पहा. एका त्रिकोणाचे दोन कोण अनुक्रमे 50 अंश आणि 60 अंश दिले आहेत आपल्याला, तर तिसऱ्या कोणाचे माप किती? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. छत्रपती संभाजीनगरला विचारला गेलेला प्रश्न 2014ला. कसा सोडायचा बघा. आता त्रिकोणावरचा प्रश्न आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाच्या अंशाची बेरीज किती असते? 180. आपल्याला अनुक्रमे दोन कोण दिले, 50 अंश आणि 60 अंश. या दोघांची जर बेरीज आपण 180 मधून जर वजा केली तर आपल्याला तिसऱ्या कोणाचे माप मिळते. सगळ्यात सुरुवातीला काय करायचं? 50 + 60 हे दोन कोण आपल्याला दिलेत आणि तिन्ही कोणाच्या मापाच्या अंशाची बेरीज किती असते? त्रिकोणाच्या 180. दोन कोणाची मापाची बेरीज किती? 50 + 60. ह्या दोघांची बेरीज आहे 110 बरोबर 180. 180 मधून जर आपण 110 वजा केले तर आपल्या तिसऱ्या कोणाची मापाची बेरीज माप मिळून जाते. तिसऱ्या कोणाचं 180 वजा 110 70 अंश. मग तिसऱ्या कोणाचं माप किती आलं? 70 अंश. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4 पहा. जर एका संख्येचा 40% हा 80 असेल तर त्या संख्येचा 60% किती? पुणे पोलीस भरती 2014ला विचारलेला गेला प्रश्न. कसा सोडायचा बघा. तर एका संख्येचे 40% किती दिले आपल्याला? 80. मग इथं लिहून घ्यायचं 40% बरोबर किती दिले आपल्याला? 80. तर त्या संख्येच्या 60% बरोबर किती? मग टक्केच्या खाली टक्के लिहायचे. 40%च्या खाली 60% लिहायचे. 60% बरोबर किती? आता ह्यांचा फक्त तिरकाच गुणाकार करायचा आपल्याला. 80चा गुणाकार 60 सोबत करायचा आणि 40%चा गुणाकार 1 सोबत करायचा. 80 गुणाकारामध्ये 60 आणि ह्यांच्या छेदस्थानी हे 40 लिहून घ्यायचे. आता 40 आणि 80ला भाग जातो. भागाकाराची प्रोसेस करायची. 40 1 40, 40 दोन्ही 80. आता उरलं काय? 2 गुणाकारामध्ये 60. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 6 ने जर 2ला म्हणलं 6 2 12. हा शून्य जसं लिहून घ्यायचा 120. तर त्या संख्येच्या 60% किती? 120. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5 पहा. 5 1चा वर्ग बरोबर 625. तर 1च्या वर्गाची किंमत किती? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हे प्रश्न 2026ला विचारला गेलेला आहे. बीडला आला होता. हा प्रश्न कसा सोडायचा बघा. सगळे सुरुवातीला काय करायचं? 5 1चा वर्गाची किंमत किती दिली आपल्याला? 625. इथं लिहून घ्यायचं 5 1चा वर्ग बरोबर 625.
आता इथं दिलं 1चा वर्ग, मग 5चा वर्ग करायचा. 5चा वर्ग किती? 25. 25 1चा वर्ग बरोबर 625. आता 25 इकडे गुणाकारामध्ये, तिकडे गेलं की भागाकारावर जाते. 625ला 25 भाग द्यायचा. इथं 1चा वर्ग जसा तसा बरोबर 625. इकडले गुणाकारामध्ये, इकडे भागाकारामध्ये जातात 25. आता 25 625ला भाग दिला तर उत्तर आपलं येतं आहे 25 1 25, 25 2 50. 62 मधून 50 गेले, खाली राहिले 12, इथं झाले 125. आता 25 125ला भाग द्यायचा. 25 1 25, 25 2 50, 25 3 75, 25 100, 25 5 100. 1चा वर्ग बरोबर किती? 25. आता इथलं जर वर्गमूळ काढलं आपण, 1ची किंमत किती आली? फक्त 5. आपल्याला काय विचारलंय तर 1च्या वर्गाची किंमत किती? नुसतं 1ची किंमत विचारली का आपल्याला? नाही, 1च्या वर्गाची किंमत विचारली. मग 1च्या वर्गाची किंमत किती? 1चा वर्ग बरोबर 5चा वर्ग किती? 25. म्हणून 1च्या वर्गाची किंमत आलेली आहे 25. ऑप्शन क्रमांक 1. क्रमांक 6 बघा. 5, 11, 23, 47. हा प्रश्न कसा सोडायचा बघा. रिझनिंगचा प्रश्न आहे, बुद्धिमत्तेचा. काय केलेलं आहे म्हणजे 5ला कितीने गुणलं उत्तर 11 येईल. 5ची जर दुप्पट केली आपण, 5 2 10. 5ची जर दुप्पट, 5 2 10. 10 मध्ये जर 1 प्लस केला तर उत्तर किती येतं? 11. तसंच पुढे येते का बघायचं. 11ची दुप्पट करायची, त्याच्यामध्ये 1 प्लस करायचा. जर 23 उत्तर आलं तर आपलं बरोबर आहे, दुप्पट करून 1 प्लस करायचा. आता 11ची दुप्पट करायची. 11 2 22. 22 मध्ये 1 प्लस, उत्तर आलं 23. आता 23ची दुप्पट करायची. 23 गुणाकारामध्ये 2, 23 2 46. 46 मध्ये 1 प्लस केला, उत्तर आलं का 47 आलं. मग ही आपली जी मान्य आहे ती बरोबर आहे. मग आता 47ची दुप्पट करायची. 47ची दुप्पट करून त्याच्यामध्ये जे 1 मिळवलं आपण, आपलं उत्तर भेटून जाते. मग 47 गुणाकारामध्ये 2. 7 2 14, 4चा हात चाला 1. 4 2 8 हात चाला 1 9. 94 मध्ये 1 प्लस करायचा, उत्तर किती आलं? 95. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 7 पहा. काय म्हणले. एका चौरसाचे क्षेत्रफळ 144 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याच्या कर्णाची लांबी किती? आपल्याला कर्णाची लांबी विचारली. हा पुणे पोलीस भरती 2024ला विचारला गेलेला प्रश्न. कसा सोडायचा बघा. आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ किती दिलं? 144 चौरस सेंटीमीटर. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला लिहून द्यायचा. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ दिले आपल्याला किती? 144 चौरस सेंटीमीटर. चौरसाच्या क्षेत्रफळाच्या खाली चौरसाचे क्षेत्रफळ द्यायचं 144 बरोबर बाजूचा वर्ग. आणि सगळे सुरुवातीला आपण बाजू काढून घेऊ. आता ह्याचं जर वर्गमूळ काढलं, बाजू जर काढली तर 144चे वर्गमूळ किती? 12. 12 बरोबर बाजू. एका चौरसाची बाजू किती आली? 12. चौरसाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात. ही समजा आपण चौरस काढला इथं. ह्याची बाजू ही 12, ही 12, ही 12, ही 12. चौरसाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात. मग चौरसाचं क्षेत्रफळ काय? बाजूचा वर्ग. मग ह्या 12चा वर्ग किती? 144. आपल्याला काय विचारलंय? कर्णाची लांबी किती? मग चौरसाच्या कर्णाची लांबीचं सूत्र काय आहे? बाजू गुणाकारामध्ये वर्गमुळात 2. आपल्याला बाजू काढली आपण. बाजू किती आपली? 12. 12 गुणाकारामध्ये वर्गमुळात 2. ही आली चौरसाच्या कर्णाची लांबी. 12 गुणाकारामध्ये वर्गमुळात 2. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 पहा. एका शेताच्या 4/5 भागाची किंमत ₹42,000 आहे, तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल? हा बीडला विचारला गेलेला प्रश्न 2024ला आला होता. हा प्रश्न कसा सोडायचा बघा. काय म्हणलं, एका शेताच्या 5 टोटल शेताला भाग किती? 5 भाग. 5 भागापैकी 4 भागाची किंमत दिली आपल्याला किती? 42,000. मग इथं लिहून घ्यायचं 4 भाग बरोबर 4 भागाची किंमत आहे ₹42,000. आपल्याला काय विचारलंय तर संपूर्ण शेताची किंमत किती? मग शेताला संपूर्ण भाग किती? खाली छेदस्थानी भाग असते. टोटल भाग 5 भाग आहेत. आपल्याला विचारलंय तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल? या 4 भागाच्या खाली 5 भागाची किंमत लिहायची. 5 भाग बरोबर किती? आता ह्यांचा करायचा तिरकस गुणाकार. 42,000चा गुणाकार करायचा 5 सोबत आणि ह्या 4चा गुणाकार करायचा 1 सोबत. 42,000 गुणाकारामध्ये 5 आणि ह्यांच्या छेदस्थानी 4. आता भागाकाराची प्रोसेस करायची. ह्याला 2 न भाग देऊ. 2 2 4
B2 4, B1 B, हे शून्य जसे तसे 3 शून्य जसे तसे लिहून घ्यायचे. आता उरलं काय, वर 21,000 गुणाकारामध्ये 5 छेदस्थानी 2. आता 21चा आणि 5चा गुणाकार करायचा. 21 5 पाचदर्श 105, हे 3 शून्य जसे तसे लिहून घ्यायचे. ह्यांच्या छेदस्थानी 2. तर 2 10 ह्यांना भाग देऊन घ्यायचा. B1 B, B5 10, B2 4, 5 म्हणून 4 गेली, खरं राहिली 1, इथं उरले 10. 2 10ला भाग द्यायचा. B5 10, हे 2 शून्य जसे तसे लिहून घ्यायचे. म्हणून त्या संपूर्ण शेताची जी किंमत आलेली आहे ती 52,500 आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. प्रश्न क्रमांक 9 पहा. 100 ते 200 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज किती? आपल्याला समसंख्येची बेरीज विचारली, कसं काढायची बघा. कोणत्याही संख्येची बेरीज कशी काढायची समजून घ्या. सगळे सुरुवातीला काय करायचं, समसंख्या म्हणले आपल्याला. समसंख्येची बेरीज कशी काढायची, पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या. पहिली समसंख्या आता 100 आहे, 100 प्लस शेवटची समसंख्या किती, 200, आणि ह्यांच्या छेदामध्ये 2 लिहायचं, आणि गुणाकारामध्ये एकूण संख्या. आता एकूण संख्या कशा काढायच्या, शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची. 200 मधून 100 वजा, राहिली 100, आणि ह्याला 2 न भाग द्यायचा. 2 न भाग का द्यायचा, कारण की समसंख्येमध्ये 2चा फरक असतो म्हणून. 100ला जर 2 न भाग दिला, B5 10, इथला शून्य जसा तसा, आलेल्या उत्तरामध्ये 1 प्लस करायचा, 51. म्हणून 100 ते 200 पर्यंत एकूण समसंख्या किती आल्या, 51. ह्यांच्या गुणाकारामध्ये 51 लिहून घ्यायचं. 100ची आणि 200ची बेरीज करायची. 100 आणि 200 300, भागवले 2, गुणाकारामध्ये 51. आता या 300ला 2 न भाग जातो, भागा करायची प्रोसेस करायची. B1 B, 3 मधून 2 गेली, खरं राहिली 1, B5 10, ही शून्य जसं असता 150. आता 150 गुणाकारामध्ये 51. आता ह्यांचा गुणाकार करून घ्यायचा. हे शून्य कापून इथं लिहायचा. या 15 ने 1ला गुणायचं. 15 1 15, 15 1 15, 5 आला, हात चाला 1, 15 5 75, आणि हात चालायला 176. म्हणून ह्या समसंख्येची 100 ते 200 पर्यंतच्या समसंख्येची बेरीज किती आली, 7650. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10 पहा. काय म्हणले, एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या चौपट आहे. त्या आयताची परिमिती 140 सेंटीमीटर असल्यास त्या आयताची लांबी किती? आपल्याला आयताची लांबी विचारली. लातूरला विचारला गेलेला प्रश्न आहे 2026ला. आपल्याला आयताची लांबी काढायची. मग सगळे सुरुवातीला आयत काढून घेऊ आपण. हे आयत झाला. काय म्हणलंय, आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या चौपट आहे. ही जी आहे ही भागाची, ह्याला म्हणतात लांबी. ही लांब बाजू ह्याला लांबी, आणि ही जी बाजू आहे ह्याला म्हणतात रुंदी. लांबी म्हणले रुंदीच्या चौपट, म्हणजे ही चौपट 4x. मग रुंदी किती झाली, 1x. आयताच्या समोरासमोरील बाजू समान मापाच्या असतात. ही बाजू जर 4x असेल तर त्याच्या समोरची बाजू सुद्धा 4xच असेल. ही बाजू 1x असेल तर त्याच्या समोरची बाजू सुद्धा किती, 1x. कारण की आयताच्या समोरासमोर बाजू समान मापाच्या असतात. आपल्याला आयताची परिमिती दिली. किती दिली परिमिती, 140 सेंटीमीटर. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. ह्या बाजूची बेरीज, ह्या बाजूची बेरीज, ह्या बाजूची बेरीज, ह्या बाजूची बेरीज. सर्व बाजूची बेरीज किती दिली आपल्याला, 140 सेंटीमीटर. म्हणून ह्या सगळ्या बाजूंची बेरीज करायची. 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि 1 किती 10. मग ह्या परिमितीला 10 न भाग द्यायचा. 140 वरचा 1 शून्य कट करायचा, 10 वरचा 1 शून्य कट करायचा. आता 1 ची किंमत किती आली, 14. आपल्याला काय विचारलंय, तर आयताची लांबी किती. आयताची लांबी किती, 4x. 1 ची किंमत आपण काढली किती, 14. मग 4 गुणाकारामध्ये 14, ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला आयताची लांबी मिळून जाते. 14 चौक 56. आणि आपल्याला असं जर विचारलं असतं ते आयताचे क्षेत्रफळ किती. आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे, लांबी गुणाकारामध्ये रुंदी. रुंदी लांबी आताच काढली आपण. लांबी किती, 56. गुणाकारामध्ये आपल्याला रुंदी काढायची. रुंदी किती, 1 ची किंमत आपण काढली आता 14. 1 गुणाकारामध्ये 14, मग रुंदी किती आली, 14. मग 56चा आणि 14चा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला आयताचे क्षेत्रफळ मिळून जाते. इथं करू आपण गुणाकार. 56 गुणाकारामध्ये 14, 6 चौक 24ला 4चा, हातचे आले 2, 5 चौक 20 आणि 2 22, प्लस 6 1 6, 5 1 5, 6 2 8, 5 2 7. मग 784. आयताचे क्षेत्रफळ विचारलं असतं किती आलं असतं, 784. आपल्याला काय विचारलं होतं, तर आयताची लांबी किती. तर आयताची लांबी किती, 56 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 2.